नमस्कार सर्वांना. आपण विद्यार्थ्यांना 0 ते 20 अंकांची ओळख करून दिलेली आहे. पण हेच अंक वापरून विद्यार्थ्यांना दैनंदिन परिस्थितीमध्ये बेरजेची शाब्दिक उदाहरणे कशी करावी आणि ती सोप्या पद्धतीने त्यांचा संबंध कसा समजून घ्यायचा या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. यासाठी मी तुम्हाला गणिताच्या शास्त्रीय पद्धती या संदर्भात तुमच्याशी संवाद साधणार आहे. गणिताची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? एका विशिष्ट क्रमाने विविध पायऱ्यांचा वापर करून संबोध स्पष्ट करणे. विद्यार्थी गणितातील क्रिया करायला शिकतो, पण याच क्रिया जर शब्द आणि वाक्य अशा माहिती स्वरूपात आल्या तर त्यांच्या मनात थोडीशी भीती निर्माण होते. हीच भीती आपल्याला दूर करण्यासाठी गणिताच्या शास्त्रीय पद्धतीचा वापर करून काही 5 कृती स्टेप बाय स्टेप कशा करणे गरजेचे आहे त्या कृती मी तुम्हाला आज सांगणार आहे. मग आता त्या कृती कोणत्या? कृती क्रमांक 1 चित्रावरून गोष्ट निर्मिती. कृती क्रमांक 2 चित्र व वाक्य सांगड. कृती क्रमांक 3 संख्याविरहित चित्ररूप वाक्य. कृती क्रमांक 4 गोष्टीचे चित्रात रूपांतर. कृती क्रमांक 5 आकलनयुक्त अंक मांडणे. या 5 कृतींचा वापर केल्याने मानसशास्त्रीयदृष्ट्या मुलांना रुची आणि प्रेरणा मिळेल. आता आपण प्रत्येक कृती कशी करायची या संदर्भात आपण बोलणार आहोत. कृती क्रमांक 1 चित्रावरून गोष्ट निर्मिती. या कृतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना चित्र दाखवतील आणि त्या चित्राविषयी काही मूलभूत संदर्भातील प्रश्न विचारतील. आता मला सांग, पहिल्या चित्रात किती सफरचंद आहेत? विद्यार्थी उत्तर देतील, पहिल्या चित्रात 1 2 3 4 5 सफरचंद आहेत. वाह, शाबास. आता मला सांग, दुसऱ्या चित्रामध्ये किती सफरचंद आहेत? सर 1 2 3 सफरचंद आहेत. शाबास, छान उत्तरे दिलीत. आता या चित्रावरून मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एकदा मी बाबांसोबत त्यांच्या मित्रांच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्याच्या मित्रांनी त्यांच्या बागेतील आणलेली 5 सफरचंद बाबांना आणि मला 3 सफरचंद दिली. बाबांनी ती सर्व सफरचंद एका पिशवीत एकत्र केली. ते मिळवले, गोळा केले, एकूण केले, मिसळले, वाढवले, अधिक केले. म्हणजेच दैनंदिन व्यवहारात असे शब्द वापरले की समजायचे ते बेरजेचे उदाहरण आहे. या कृतीचा वापर केल्याने शाब्दिक उदाहरणे सोडवताना विद्यार्थ्यांमध्ये उदाहरण समजून घ्यायची आवड निर्माण होईल. आता आपण दुसऱ्या कृतीकडे जाणार आहोत. कृती क्रमांक 2 चित्र व वाक्य यांची सांगड घालणे. शिक्षक विद्यार्थ्यांना चित्र दाखवतील. मुलांनो, हे चित्र पहा. या चित्रात 5 चॉकलेट दिलेले आहेत आणि त्याच चित्राच्या खाली राजूकडे 5 चॉकलेट आहेत आणि मीनाकडे 3 चॉकलेट आहेत. तर दोघांकडे मिळून एकूण किती चॉकलेट आहेत? आता मुले उत्तर देतील. 1 2 3 4 5 आणि पुढे मोजतील. 6 7 8. बरोबर. वा, खूपच छान. कृती क्रमांक 3 संख्याविरहित चित्ररूप वाक्य. या कृतीमध्ये मुलांना वेगवेगळी उदाहरणे संख्याविरहित चित्र देऊन विद्यार्थ्यांचे उदाहरणाकडे लक्ष केंद्रित करायचे. यामुळे विद्यार्थ्यांना त्याची गंमत वाटून ते आकलन करण्यास तयार होतील. शिक्षक विद्यार्थ्यांना उदाहरण दाखवतील. बाळांनो, आता हे उदाहरण पहा. दिलेल्या उदाहरणात संख्येऐवजी चित्र दिले आहेत. आता तुम्हाला हे उदाहरण वाचताना चित्राऐवजी संख्या घेऊन हे उदाहरण वाचायचं आहे. विद्यार्थी वाचतील. एका झाडावर 3 चिमण्या बसल्या होत्या. आणखी 2 चिमण्या झाडावर येऊन बसल्या. तर एकूण किती चिमण्या झाल्या? हे उदाहरण वाचल्याबरोबर विद्यार्थी उदाहरणात दिलेल्या चित्रांना मोजण्याला सुरुवात करतील. एकूण 5 चिमण्या आहेत. आता आपण कृती क्रमांक 4 कडे जाऊ. शाब्दिक उदाहरणाचे चित्रात रूपांतर. विद्यार्थ्याला चित्र काढायला आवडत असते, त्यामुळे तो या कृतीत आवडीने भाग घेऊन चित्र काढेल. अंक आणि चित्र यांचा योग्य ताळमेळ जुळवून संबोध समजून घेतील. राजूकडे 3 बॅट आणि 2 चेंडू आहेत, तर त्याच्याकडे एकूण खेळाच्या किती वस्तू आहेत? वेदांत, चल आता 3 बॅट मला काढून दाखव. बरोबर. आता 2 चेंडू काढून दाखव. आता आपल्याला 3 बॅट आणि 2 चेंडू हे एकत्र करायचं आहे. तर प्रतीकात्मक तू करून दाखव मला. बेरीज कशी करणार? बरोबर. किती रेषा झाल्या एकूण? तर या ठिकाणी 5 रेषा झाल्या. म्हणजेच राजूकडे एकूण खेळाच्या 5 वस्तू आहेत. कृती क्रमांक 5 आकलनयुक्त अंक मांडणे.
वरील 4 कृती घेतल्यावर विद्यार्थ्याची भीती कमी झाल्यावर आपण प्रत्यक्ष अंक मांडणी करून बेरजेची शाब्दिक उधार सोडवून घेऊ। आता आपण प्रत्यक्ष अंक घेऊन बेरीज करू। याचे एक उदाहरण पहा। एका कपाटात 9 गोष्टीची पुस्तके आणि 7 गाण्याची पुस्तके आहेत, तर एकूण किती पुस्तके आहेत? दिलेल्या उदाहरणात कोणती माहिती दिलेली आहे? गोष्टीची 9 पुस्तके, गाण्याची 7 पुस्तके। या उदाहरणात आपल्याला काय काढायचे आहे? तर एकूण किती पुस्तके आहेत? मग आता सांगा मला, या उदाहरणामध्ये कोणती क्रिया करावी लागेल? बेरीज। अशा प्रकारे गणितातील शास्त्रीय पद्धतींच्या 5 पायऱ्यांचा अवलंब करून दैनंदिन परिस्थितीतील शाब्दिक बेरजेची उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करावा। धन्यवाद।